नसरापूरची घटना समजल्यानंतर काळी जळतंय आणि रक्त उसळतंय। एका 4 वर्षाच्या चिमुरडीवरती 65 वर्षाच्या नराधमानं गुराच्या गोठ्यात अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या करावी। ही फक्त एक घटना किंवा गुन्हा नाहीये, तर हा माणुसकीवरचा कलंक आहे। आणि अशा नराधमांना या पृथ्वीवर राहण्याचा अधिकार नाही, यांना जगण्याचा अधिकार नाही, यांना फासावरच लटकवलं गेलं पाहिजे। आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, त्या नराधमावरती कठोर कारवाई व्हावी, अशा पद्धतीचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत। आणि धक्कादायक घटना ही कळते की काही वर्षापूर्वी या नराधमानं स्वतःच्याच पुतणीवर अत्याचार केला होता, तो तुरुंगात होता आणि त्याची सुटका झाली। अशा नराधमाला कायद्याच्या कोणत्याही पळवाटेचा आधार मिळता कामा नये। त्या निष्पाप लेकीच्या रक्ताचा प्रत्येक थेंब न्यायासाठी आक्रोश करतोय। तिच्या त्या किंकाळ्या आज सुद्धा आमच्या कानात घुमतायत आणि एक सत्ताधारी पक्षाची महिला खासदार म्हणून आमची जबाबदारी आहे की तिला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि या महाराष्ट्रातली प्रत्येक लेक सुरक्षित राहिली पाहिजे, यासाठी आम्ही अहोरात्र झटत राहू।